माझ्या कामानिमित्त पुण्याला आलतो. मी आल्यानंतर ताईंना भेटलो. ताई, माझ्याकडे एक गाई आहे, ती 70-80 हजार रुपये किमतीची गाई आहे. ते गाई प्रेग्नेंट राहत नाही. त्याला खूप डॉक्टर केले, औषधं महागडे इंजेक्शन दिले, गोळ्या दिल्या, सुग्रास पेंडीतून, त्याच्या चाऱ्यातून, पण ती प्रेग्नेंट कुठल्या प्रकारची राहत नव्हती. त्यावेळेस मला ताईंनी सांगितलं की तुम्ही ती गाईला एक पुरण चारा दिला. आता मी तर चकितच झालो. आता गाई आणि पुरण ह्याचा संबंधच येत नाही ना. तरी पण मी एक विश्वास ठेवला, कारण मी स्वामींना किंवा ताईंना पहिल्या प्रचितीनुसार ठीक आहे म्हणलं, बाबा ताई सांगतात ना, तर मी पुरण चारायला तयार झालो. पण ते मला अचंबित वाटलं जरा, की ताईंनी आपल्याला का सांगितलं त्याला पुरण चारायला. पण ठीक आहे म्हणलं, सांगितलंय तर करून बघूया. मी तिथे गेल्यानंतर घरच्यांना पण मी घेतलं आणि ती पुरण गाईला आम्ही दिलं. गाईला दिल्यानंतर गाईची पूजा केली आणि पुरण खाल्लं. ॲक्च्युली खरंच म्हणजे सांगायचं विशेष म्हणजे 2 दिवसात गाई परत हिटवर आली. आणि हिटवर आल्यानंतर रेग्युलर कुठलंही काही इंजेक्शन म्हणजे गोळ्या औषधं न देतात त्या डॉक्टरांनी ती गाई लावली, म्हणजे भरली. आणि भरल्यानंतर आज गाई माझ्या गोठ्यामध्ये आहे, ती गाभण आहे.